आपल्याला आत्मसात केले पाहिजेत आणि आत्मसात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाली भाषेचं शिक्षण आत्मसात करणं, पाली भाषेचे प्रत्येक अर्थ समजून घेणं आणि ते आपल्या स्वतःमध्ये उतरवणं. इथेच खऱ्या अर्थाने प्रत्येकाची स्वतःची भूमिका ही एकसूत्रता आणण्याला सहाय्यक ठरू शकते. त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा होता की ते काही प्रश्नाचं जवळपास हे झालेलं आहे की जय मंगल अष्टगाथा म्हणावं का महामंगल, आत्ता बंदेजींनी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर भीमस्तुती म्हणतात ते बरोबर आहे का चूक आहे? हे बघा झालं काय का आपण म्हणजे आपण बौद्ध झालो बाबासाहेबांमुळं, पण त्याच्या अगोदर आपले जे लोक होते त्यांनी हिंदू धर्माचे लग्न पाहिले, हिंदू धर्माचे लग्न पाहिले. आता एक कॉलेज काय ना दुसरं कॉलेज काय, आपल्याला वाटतं सर्व कॉलेज सारखे, तर त्यांनी मंगलाष्टक इथं आहे, कुठं हिंदू पद्धतीमध्ये मंगलाष्टक आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जयमंगल अष्टगाथा शोधली. मुळात बाबासाहेबांना तर जयमंगल अष्टगाथेचा उल्लेख केला नाही, पण मग ते काय करतात, महामंगल सूत्र सोडून देतात ना सर्वांचं. तुम्ही फक्त एकच काम करा, बौद्धाचार्य लग्न लावणारे, तुम्ही जयमंगल अष्टगाथा लग्नात घेऊच नका, तुम्हाला ते मंचावरच उभं राहू देणार नाही. इतकं लोकांच्या याच्यात पडलं. आता राहिली गोष्ट भीमस्तुती आणि भीमस्मरण. मी सांगतो बुद्ध धम्माला वैश्विक बना. त्याच्यात बाबासाहेबाला स्तुती मान्य होती काय? त्याचं नाव लिहिलं भीमस्तुती. स्मरण आहे, जप नाही बुद्ध धम्मात. बुद्ध धम्मात ध्यान आहे, जप नाही. मग स्मरण तरी काय? तर त्याच्यात तो मी का म्हणत नाही, त्यात लिहिलं आहे गौरवर्ण. काय लिहिलं आहे ना, गौरवर्ण. हा शब्द चुकीचा आहे. आम्हाला तर बुद्धाचा धम्म आफ्रिकेत न्यायचा आहे. कुठं न्यायचा आहे? आफ्रिकेत. आणि आफ्रिकेत कोणाचा वाद आहे? काळाचा आणि गोऱ्यांचा. आणि तिथं जर म्हटलं, तिथं जर भाषांतर केलं तर बाबासाहेब तर गोरे होते, तर ते काय म्हणतील? आमचे नाही बाबासाहेब म्हणतील का नाही? आता राहिली गोष्ट, चौदार संगरी शस्त्र धरता करी कापला हरी उरी रौद्र रूपारी. अर्थ तरी काय होते त्याचा? कोणाला कापलं, काय झालं काय? तर आणि अजून भगवंत आमचा खरा भक्त काजा. बाबासाहेब म्हणतात मला अंधभक्त नको आहे, मला गर्दी नको आहे, प्रज्ञावान माणसं पाहिजे. काय मुळात मी तुमच्या म्हणजे भीमस्मरण भीमस्तुतीची निंदा करत नाही, त्याच्यासाठी एक सार गर्भित भीमवंदना निर्माण केली पाहिजे. काय केली पाहिजे? आणि ते पाली भाषेचे मास्टरच तयार करतील. कोण करतील? पाली भाषेचे मास्टर. माझी जबाबदारी आहे जास्त. काय? कारण मी असं म्हणत नाही मी खूप मोठा मास्टर आहे, पण मला म्हणजे पाण्याची बोतलही विकत घ्यावी लागत नाही, भोजन विकत घ्यावं लागत नाही, औषध विकत घ्यावं लागत नाही, लोकच देतात. आणि म्हणून मी जर फुकटच खात असेल तर माझ्यावर कर्ज होईल ना. म्हणून माझ्यासारख्याची जबाबदारी आहे. हे झुमरे सर आहे, हे सर आहे, मोहिते सर आहे, सर्व पालीवाद भटकर सर आहे, हे सर्व लोक मिळून. याचा अर्थ ते भीमस्मरण भीमस्तुती निग्लेक्ट करायची नाही आम्हाला, तर ते काहीच नाही. आणि अजून काय झालं, भंतेजीला बोलवायचं नाही, आणि आली तर भंतेजीनं फक्त आशीर्वाद गाथा म्हणायची. मला सांगा, मी आहे पाली भाषेचा मास्टर, मी पाली भाषा शिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट उभं करून दाखवलं आम्हीच. मी एक पहिला नंबरचा व्यक्ती आणि अमित मेधावी आणि ओव्हाड सर आणि दीपासराव असती, आम्ही कुलगुरूजवळ गेलो. मी कुलगुरूजवळ PhD होईपर्यंत नाही गेलो, कारण त्यांनी विचारलं असतं हु आर यू, तर मग मी काय उत्तर दिलं असतं, मी आलो पाली भाषा. तर त्यांनी म्हटलं पाली भाषेसाठी लिहून द्या, मी लिहून दिलं, सरांनी मान्य केलं, म्हणजे पहिले सर्टिफिकेट कोर्स तरी सुरू करू. काय तर सांगायचं तात्पर्य आपली जबाबदारी आहे. तर ह्या सर्व पाली भाषेचं सार गर्भित शिक्षण घेतल्यावरच सर्व प्रश्न सुटतात. तर भंतेजीला तुम्ही बोलावलंच पाहिजे. त्याचं कारण सांगतो, जर भंतेजी जर खराब असेल आणि उपासक चांगले असेल तर चांगल्या उपासकामुळे वाईट भंते खराब भंतेजी चांगले होतील ना, का नाही? आणि भंतेजी चांगले आणि उपासक जर खराब असतील तर चांगल्या भंतेजीमुळे उपासक चांगले होतील. काय म्हणून वारंवार तिथं महामंगल सूत्रात काय झालं आहे, समनानंच दर्शन. समनांचं काय करा? दर्शन करा. दर्शन म्हणजे लोटांगण नाही. बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ तो नाही होत मी बुद्धाला लोटांगण घालतो. मी बुद्धाचा आश्रय आणि आधार घेतो.